अत्यावश्यक उपचारांची गरज असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना अनामत रक्कम भरण्याची सक्ती करू नका। पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील खासगी रुग्णालयांना नोटीस। अनामत रकमेची सक्ती केल्यास रुग्णालयावर कारवाई करण्याचा इशारा। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस। मृत महिलेच्या उपचार प्रक्रियेत किती डॉक्टर सहभागी होते? रुग्णालयाच्या संचालकांना नोटीस पाठवून माहिती मागितली। पुणे पालिका थकीत मिळकत करासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस देणार। मंगेशकर रुग्णालयाकडे 27 कोटींचा मिळकत कर थकीत असल्याची माहिती। वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यानं मृत्यू हे गंभीर, अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे। रायगडमध्ये उपचाराविना रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणावर सुनील तटकरेंची संतप्त प्रतिक्रिया। मुलीचं इंजेक्शन दिल्यानं त्रास झालेल्या गर्भवती महिलेचा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात मृत्यू। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबाचा आरोप। केडीएमसी शक्तिधाम रुग्णालयात गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू। प्रकरणी काँग्रेसच आणि ठाकरेंची शिवसेना आक्रमक। बोरिवलीतील भगवती रुग्णालयासंदर्भात बीएमसीत बैठक संपन्न। अंबादास दानवे, सुभाष देसाई, भाई जगतापांची पालिका आयुक्तांची चर्चा। भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाला मवियाचा विरोध। अंबादास दानवेंना आज जाग आली का? या सगळ्याला पेंग्विन गँग जबाबदार। भगवती रुग्णालयावरून संदीप देशपांडेंची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका। निवडणुकीआधी थापा मारल्या, सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांना सरकारनं फसवलं। उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा। मनसेची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द करण्याची मागणी। राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल। उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्लांची याचिका। हिंदी भाषिकांवर मनसे कार्यकर्ते हल्ला करत असल्याचा उल्लेख।